मागील 1.5 ते 2 वर्षापासून सुरू असलेली कोरोना महामारी, अतिवृष्टी, ओला दुष्काळ यासारख्या संकटामुळे बळीराजा अत्यंत अडचणीत सापडला आहे। सध्या रब्बी हंगाम सुरू असताना शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे। शेतकरी कृषी पंपाने रात्रंदिवस पाणी देण्यासाठी धडपड करीत असताना महावितरणाकडून शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता थकीत बिलासाठी रोहित्रांचे कनेक्शन तोडले जात आहे। खंडित केलेल्या रोहित्रांची तात्काळ पुनर्जोडणी करा, अन्यथा जर शेतकऱ्यांना त्रास दिला गेला तर महावितरणाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी महावितरणाचे कार्यकारी अभियंता यांना दिला। 30 नोव्हेंबर 2021 रोजी महावितरणाकडून केल्या जात असलेल्या रोहित्रांच्या तोडणी विरोधात काही शेतकऱ्यांनी जनसंपर्क कार्यालय येथे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांची भेट घेतली। शेतकऱ्यांसह माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी खामगाव येथील वीज महावितरणाचे कार्यकारी अभियंता अजित सिंग दिनोरे यांच्या कार्यालयात रोहित्रांच्या वीज जोडणी संदर्भात घेराव घालून सानंदा यांनी उपरोक्त इशारा दिला। यावेळी गणेश ताठे, चैतन्य पाटील, निलेश देशमुख, जुलालसिंग पवार, विलास सिंगरे, शिवाजी पवार, जितेंद्र खंडेराव, नानाराव खंडारे, गजानन राजपूत, श्याम आव्हाड, गणेश पाटील, सतीश तिवारी यांच्यासह शेतकरी बांधव व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या महावितरणाच्या अभियंत्यांना बडतर्फ करा, कृषी पंपाची तोडलेली वीज जोडणी तात्काळ करा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो, अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या। आणि सन्मानवर मी लेखी त्यांना सूचना देतो व जो याच्यामध्ये कसूर करेल त्याच्यावर कारवाई करेल, अशा प्रकारचं शब्द कार्यकारी अभियंता महोदयांनी या ठिकाणी दिला। आपली सरकार असून सुद्धा आपल्याला आंदोलन करावं लागत, अधिकारी जुमानत नाही का सरकारला? नाही, सरकारला जुमानतात, काही अधिकारी फार चांगलं काम करतात, परंतु काही अधिकारी माझं काही बिघडत नाही, माझ्यासोबत हा लोकप्रतिनिधी आहे, तो लोकप्रतिनिधी आहे, असे जे अधिकारी आहेत त्यांना वट्टीवरती आणावंच लागेल ना। सरकार किती आपलं असलं तर सरकारच्या माध्यमातून सरकारचं म्हणणं आहे की वसुली व्हायला पाहिजे। सरकारचं हे म्हणणं नाहीये की डीपी आपण बंद करा, सरकारचं म्हणणं की 8 तास तुम्ही त्यांना वीज दिलीच पाहिजे। 8 तास वीज दिली जात नाही, तिथलं ते मेंटेनन्सचं काम व्यवस्थित होत नाही, ज्या डीपी आहेत त्याचं मेंटेनन्स व्यवस्थित होत नाही। कारण का होत नाही याचं कारण तेच ते ठेकेदार, मुजोर ठेकेदार, भाजपच्या कालावधीमधले ते ठेकेदार, ते ठेकेदार या ठिकाणी असल्यामुळे आमचं काही बिघडत नाही। आता नवीन कार्यकारी अभियंता आले आहेत, त्यांच्याकडून अपेक्षा आहेत चांगल्या प्रकारचं त्यांनी काम करावं। शासन शेवटी आमचं असलं तरी शेतकरी हा सर्वात महत्वाचा घटक तो आमचा आहे, त्यांच्या आशीर्वादाने आम्ही सत्तेमध्ये आलो आहे। पण जो शेतकऱ्याला त्रास देईल त्या माध्यमातून प्रथम शांततेच्या मार्गाने अधिकाऱ्यांना समजून त्यांना सांगून, जर अधिकाऱ्याने त्यानंतर देखील जर केलं नाही तर निश्चित रूपानं मंत्री महोदयाकडे तक्रार करून तरी केलं नाही तर वेळ प्रसंगी शासन आपलं असलं तरी संबंधित जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी निश्चित रूपानं काँग्रेस जनाच्या माध्यमातून आंदोलन केलं जाईल। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।